चिंचपोकळीच्या चिंतामणीचा ही शान कोणाची? चिंचपोकळीची शान चिंतामणी प्रतिष्ठान। माझं नाव मिवान प्रशांत कदम। काय बात आहे। आणि तू आता वरती टॉपर असतोस ना, जेव्हा तू वरती जातोस आणि खाली बघतोस तेव्हा तुला कसं वाटतं? वरती चढताना भीती वगैरे वाटत नाही ना? खाली बघतच नाही अजिबात। किती वर्षापासून हे टॉपवर जातोस? फक्त फर्स्ट टाइम थोडी असेल तुझा, याच्या अगोदर बी गेला असशील ना? फर्स्ट टाइम आहे? काय बोलतोस? हा पहिला वर्ष आहे का? अच्छा पहिला वर्ष है, एकदम न्यू आहेस तू। क्या बात है। आणि एवढा नवीन असून भी जबरदस्त वरती टॉप पर बिंदास जातोस। नमस्कार दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे यूट्यूब चैनल ऐसे वीडियोस में। मेरा नाम है सतीश। आशा करता हूँ आप सब लोग अच्छे होंगे। मैं आया हूँ चिंचपोकली। चिंचपोकली में चिंतामणि प्रतिष्ठान गोविंदा पथक है, उनके आज ध्यान प्रैक्टिस इस वीडियो के माध्यम से हम कवर करने वाले हैं। और इनका इस एरिया में ये ऐसा पथक है, एकमेव पथक है जो 8 थर लगाते हैं। और इस साल का उनका संकल्प जो है 9 थर का लगता है मुझे, क्योंकि 8 थर जो पतक कंटिन्यूस लगाते हैं वो 9 थर के लिए भी ट्राई करते हैं, लेकिन कड़क 8 थर लगाते हैं। और इस एरिया में लालबाग में वो एक ही ऐसा पतक है जो 8 थर लगाता है। तो आगे इस वीडियो में हम चिंतामणि प्रतिष्ठान की ध्यान दी प्रैक्टिस इस वीडियो के माध्यम से मैं आपको दिखाने वाला हूँ। ये है उनका मैदान और ये मैट है जहाँ पर प्रैक्टिस है। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो। तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं। चिंतामणि प्रतिष्ठान का एक गोविंदा पथक है और थोड़ी देर में उनकी प्रैक्टिस यानी ध्यान के प्रैक्टिस के लिए शुरुआत होने वाली है। सारे गोविंदा आ चुके हैं। गोविंदा गोविंदा आला 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 रे आला नंद लाला। शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर। सारे नगरी में है बोल बाला, सारे नगरी में है बोल बाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। मच गया शोर देखो आले मस्ती खोर, मच गया शोर देखो आले मस्ती खोर। गोविंदा कोई ना तेरे जैसा बंदा, गोविंदा कोई ना तेरे जैसा बंदा। आला रे आला गोविंदा, फोड़ दे रे ये हंडी गोविंदा। आला रे आला गोविंदा, फोड़ दे रे ये मटकी गोविंदा। आला रे आला गोविंदा, फोड़ दे रे ये हंडी गोविंदा। आला रे आला गोविंदा, फोड़ दे रे ये मटकी गोविंदा। चिंतामणी प्रतिष्ठानची स्थापना 2011 साली झाली आणि त्याचा मागचा उद्देश फक्त होता की चिंतामणीची सेवा। आमच्या गोविंदाची कधी पार्टी होत नाही किंवा काहीच होत नाही। येणारा जो पैसा असतो चिंतामणी तर्फे आम्ही चिंतामणी प्रतिष्ठान गोविंदातर्फे आम्ही चिंतामणीला काही भेटवस्तू देतो किंवा डायरेक्ट मुलांच्या शिक्षणात समजा किंवा चिंतामणीसाठी आम्ही तराफा दिला आहे, ट्रॉली दिली आहे। चिंतामणीच्या 100व्या वर्षी 100 उपक्रम घेतले आहेत, चांदीचा फूल दिलेलं, असे काय ना काय आम्ही एक संकल्प उचलत असतो आणि गोविंदामार्फत चिंतामणी चरणी अर्पण करत असतो नेहमी। 2 वर्षापासून प्रो गोविंदाचा खूप क्रेज चाललेला आहे, तर तुमच्या गोविंदा पथकाची प्रो गोविंदासाठी कशी काय वाटतं? प्रो गोविंदासाठी आम्ही ह्या वर्षी फॉर्म भरलेला, पण काही कारणास्तव लेट फॉर्म भरल्यामुळे आम्हाला तिथे एंट्री मिळाली नाही। तर आमचा प्रयत्न नेहमीच असेल की खेळण्यासाठी तिकडे
आणि तशी आम्ही तयारीसुद्धा करत आहोत. यावर्षी तुमचा संकल्प काय आहे? ह्या वर्षीचा आमचा संकल्प असा आहे की दरवर्षी आम्ही एकदा दोनदा वगैरे 8 थर लावतो, उतरवतो आणि ह्या वर्षीचा आमचा एकच संकल्प आहे की आम्ही जास्तीत जास्त वेळा 8 लावून उतरवायचा आमचा प्रयत्न आहे. नमस्कार मंडळी, आता आपल्यासोबत आहे गोविंदा दादा जोडला गेलेला आहे आणि तो आता आपल्याला स्वतःची या गोविंदा पथकाची माहिती सांगणार. तर दादा तू सांगू शकतो? माझं नाव प्रवीण राणे. मी आपल्या चिंचपोकळी विभागातच राहतो. आपल्या विभागातील एक नामवंत गोविंदा पथक चिंतामणी प्रतिष्ठान. चिंतामणी प्रतिष्ठानबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी भलेही गोविंदा पथक या नावाने ह्याची सुरुवात केली असेल, पण त्यांचं जास्तीत जास्त सार्वजनिक आणि हिताच्या गोष्टीसाठी त्यांचं काम जास्त आहे. म्हणजे एक छोटं सांगायचं झालं तर चिंतामणी मंडळाचं 100 वर्ष होतं. त्यावेळी त्यांनी काहीही मंडळाला आर्थिक मदत न घेता स्वतःतर्फे त्यांनी 100 उपक्रम राबवले होते आणि ते खरंच मंडळाच्या आणि विभागाच्या एकदम दिसण्याजोगे झालेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून एक आपल्या मंडळाला म्हणजे आमचा जो चिंतामणी बसतो त्या चिंतामणीची ट्रॉलीही त्यांनी आमच्या मंडळाला सुपूर्त केली होती. ती काहीच त्यांची अपेक्षा नाही की बाबा इथे आमचं नाव लागावं, इथे असं असावं तसं असावं. परत आपले मंडळाचे जेवढे उपक्रम होतात उपक्रमामध्ये पण त्यांचा मोलाचा हातभार म्हणजे जवळपास 100% हजेरी त्या चिंतामणी प्रतिष्ठान या गोविंदा पथकाच्या सगळ्या सभासदांची असतात. भले इथला रहिवासी असो नसो, पण ते सर्वजण त्याच्या पाठीशी चिंतामणीच्या कायमस्वरूपी असतात. दुसरं म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणे की माझा यांच्यासोबतचा क्षण म्हणजे गेल्या वर्षीचा जे की 8 थर लावायचा आणि त्यावेळी मी स्वतःही तिकडे उपस्थित होतो आणि स्वतः मास्तरांना घेऊन मी माझ्या खांद्यावरती होतो. कारण का तर आपल्या विभागातला गोविंदा हा खूप मोठा व्हावा ही आमच्या सगळ्यांचीच म्हणजे सगळे जे गौरव खनकर असतील, ऋतुराज शिरोडकर असतील, वेदांत शिरोडकर असतील, परत त्यांचे इतर सहकारी असतील का ह्यांच्या मनात जे होतं एवढी वर्ष ते त्यांनी कुठेतरी दाखवून दिलं आणि ते चढून उतरले पण आणि कोणालाही कोणती इजा झाली नाही. तो माझ्यासाठी म्हणजे एक डोळ्यात पाणी आणणारा क्षण होता. माझ्यासाठीच नाही, अवघ्या चिंतामणी प्रतिष्ठानसाठी होता. तर अशाच त्यांना माझ्याकडून चिंतामणी प्रतिष्ठान या गोविंदा पथकाला माझा लाडका गोविंदा आहे. माझा स्वतःचा पण गोविंदा पथक आहे, पण माझा लाडका गोविंदा पथक आहे. तर त्याला माझ्याकडून आणि चिंतामणीकडून खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चिंतपोकीच्या चिंतामणीचा जय असो, चिंतामणी प्रतिष्ठानचा विजय असो. दादा, एक छोटा प्रश्न असा असेल की आता प्रो गोविंदाचं क्रेज चाललेलंच आहे, तर तुझ्यातर्फे यांना काय प्रो गोविंदासाठी सांगणार? प्रो गोविंदासाठी हे हकदार आहेत, हे जाणार 100%. हा थोडंसं फक्त मागे पुढे झालं असेल, पण हे पुढच्या वर्षी नक्की असणार, हे 100% असणार आणि आम्ही सगळे तिकडे उपस्थित असणार त्यांच्यासोबत. धन्यवाद. तर पप्पांपासून मी लहानपणीपासून या गोविंदा पथकमध्ये आणि हा अक्षरशः खूप जुना गोविंदा पथक आहे. आणि तुम्ही ऐकत असाल 100 वर्ष झालं तेव्हा मंडळाने खूप सारे उपक्रम दिलेले आणि खूप जुना असं मंडळ आहे. कुठच्या पोझिशन असतो? मी तिसऱ्या स्तरावर असतो. तिसऱ्या स्तरावर शिडी द्यायला असतो. हो. तुझी कशी आवड निर्माण झाली पथक जॉईन करायला? तसं बघायला गेलं तर माझे सगळे मित्र इथेच असतात. आराध्य दाभोळकर आपल्याबरोबर आहेत. आराध्य, थोडंसं या पथकाबद्दल सांगा मला. तर चिंतामणी प्रतिष्ठान गोविंदा पथक 2011 साली स्थापन झाला होता आणि सगळे आमच्या गल्लीतलेच मुलं होते. जेवढे पण तुम्हाला ते दिसत आहेत आता जे जमलेले आहेत ते सगळे आमच्या गल्लीतलाच एक गोविंदा होता. तर आमच्या गल्लीमध्ये अजून एक गोविंदा होता साईदम म्हणून. ते एक असा गोविंदा पथक होता जो 8 लावायचे. त्यानंतर आमची हळूहळू करून जेवढी आमची एकी जेवढी झाली आणि जेवढे वर्ष असे होत गेले तर तसं इनिशियली आम्ही कमी लावायचो. त्यानंतर आमचं चालू झालं की आता आम्ही एवढी माणसं जमलो आहे तर आम्ही एकदा 7ची ट्राय टाकली. नंतर मग आमची 8चं होतं. तर आमचं आम्हाला वाटत होतं की आमचे 8 लागणार की नाही. पण खूप वर्षांच्या एवढ्या हार्डवर्क नंतर आमचे 8 लागले आणि आता असा एकुलता एक गोविंदा पथक आहे जो पूर्ण लालबाग परिसरामध्ये 8 लावतो, तो चिंतामणी प्रतिष्ठान आहे. तर हां, आता आम्ही 8 लावतो. 9चा संकल्प होणार. आता मुलं तर आमच्याकडे खूप आहेत, आम्ही 9 तर असे लावू पण शकतो. पण कसं आहे की आम्हाला सेफ्टी पण बघावी लागते सगळ्यांची. तर सेफ्टी आणि मेन गोष्ट म्हणजे टेक्निक आहे. तर अजून सगळ्यांना जेवढा सराव होऊन आम्हाला जेवढे 8 आम्हाला जेवढ्या वेळ जास्त लावता येतील त्यानंतरच आमचे 9 लागतील. 9 लावू आम्ही ट्राय करू शकतो. पण आमचं मेन आहे की आमचं जेवढी प्रॅक्टिस होईल, जेवढ्या मुलांना आम्हाला शिकवता येईल तेवढं शिकवूनच आम्ही 9ची ट्राय करू. कारण आमचं सर्वात जास्त मेन प्रेफरन्स म्हणजे आहे ते सेफ्टी आहे. म्हणून आम्ही जेवढी जास्त काळजी घेतो सगळ्यांची. आणि मित्रा, तू दहीहंडीसाठी काय तुझ्या फिटनेसवर काय लक्ष वगैरे? तसं मी फिटनेसमध्ये आधीपासूनच होतो.
पण आमच्या गोविंदामध्ये सगळेच आहेत जे फिटनेसमध्ये इन्व्हॉल्व आधीपासून आहेत. कारण आम्हाला तुम्ही जर आमचं हे बघाल ऋतुराज शिरोळकर ते मलखांमध्ये आधीपासून आहेत, तर त्यांची बॉडी तशी लवचिक आहे, ते वर जाऊन एक पाय खांद्यावर पण टाकतात. हां केलेलं आहे आम्ही हे असं कोण करत नाही. त्याला बोलतात काय 1-5 चिरासन ना, हां 1-5 चिरासन म्हणून आहे. तर आमच्या गोविंदामध्ये आहेत सगळे. तर आम्ही पण स्क्वॉट वगैरे सगळ्या मुलांना मारायला लावतो. आमचं चिंतामणी प्रतिष्ठान हे पथकच नाही तर आमचं कबड्डी पण टीम आहे. तर कबड्डीच्या टीममध्ये आमची फिटनेस आमची होतच राहते. तर त्याच्यामध्ये आमचं फिटनेसमध्ये लक्ष आधीपासूनच आहे. तर त्यामुळे आम्हाला स्क्वॉट मारायला लागतात, आम्हाला दंड बैठका मारायला लागतात. तर ते आणि दादा आहे. घरातून फॅमिली सपोर्ट कसा आहे? कारण का दहीहंडी बोलले तर घरातल्यांना एक भीती असते हो. पडायची. तर तुझ्या घरात तुझा फॅमिली सपोर्ट कसा दहीहंडीला? आता चिंतामणी मागे आता फॅमिली सपोर्ट असणार. लहानपणापासून मोठे इथूनच झालो आहे. तर मग आम्हाला नाही बोलणार नाहीत, काळजी घ्यायला सगळेच सांगतात. पण आपला हा उत्सव आहे आणि हा किती असला तरी झालाच पाहिजे. मला तरी असं वाटतं सेफ्टीने जर केलं तर कोणाला काय लागत नाही. जर आधीच घाबरले मुलं आणि करणार नाही मग आपला सण कसला. आता सध्या मी पहिला एका मेन शिडीला होतो आणि आता मी ट्राय करतोय की मी चौपलेकी घेईन म्हणून. ड्रीम पोझिशन असं नाही, आता ते आलं. आता जेवढं आता प्रॅक्टिस करून शिकतोय मी आता, एवढ्या लवकर तरी मला नाही जमणार. पण ट्राय तीच आहे की रिप्लेसमेंटला कोणतरी असावं. थँक्यू. चीज बोगीच्या चिंतामणीचा ही शान कोणाची? चीज बोगीची शान चिंतामणी प्रतिष्ठान. मोठे राहायला मी दादरला आहे, पण 8-10 वर्ष मी इथे आहे पथकामध्ये येतो. हो हो पहिलं थरात असायचं, आता असतो बाहेर. नाही थरात नसतो, बाहेर असतो आपलं. हां हो. कसं काय अनुभव या पथकाचा? खूप चांगलं आहे. नवीन पोरं आहेत, दरवर्षी नवीन पोरं असतात, नवीन पोरांना शिकायला मिळतं चांगलं. हां नवीन प्रत्येकाला चान्स मिळतो. आणि हो आता कसं आहे, पण पोरांचे टाइम पण ॲडजस्ट झाले पाहिजे. काय कामाला आहेत, कामावरून येऊन जाऊन पण सर्व करतात. कोण असे सर्व कामाला वगैरे जाणारी मुलं आहेत आपल्याकडे. कामावरून येऊन नंतर प्रॅक्टिसला येतात, परत सकाळी उठून परत कामाची तयारी.